नमस्कार मित्रांनो, मी रमेश परोळकर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आजचं पण आमचं जेवण आहे, व्हेज आहे. आणि व्हेजमध्ये काय काय आहे बघा, चपाती आहे, पिवळी भाजी आहे, डाळ आहे, अजून काय रे दुसरी भाजी कुठली आहे, मटकी. हे मटकी उसळ काय आहे, चना मसाला, श्रीखंड आहे. असं आजचं जेवण असं व्हेज आहे आमचं सगळं, ऑल व्हेज आहे सगळे. म्हणजे स्वीट डिशमध्ये श्रीखंड दिलेलं आहे, त्यावेळी चपाती दिली आहे, पुरी भाजी, पुरी दिली आहे, चपाती दिली आहे, चना मसाला, सॅलड आहे, काकडी, कांदा, या सर्व गोष्टी आहेत. नमस्कार आणि सुस्वागतम. आज या ठिकाणी आपण वर्षा सहली या ग्रुपच्या निमित्ताने दरवर्षी आपण जे पावसाळी पिकनिक काढतो, तर त्याप्रमाणे यावर्षी आपण लोणावळा या ठिकाणी सुंदर अशा रम्य परिसरामध्ये आलेलो आहोत. तर प्रथम या सर्व आपल्या सदस्यांचं स्वागत करतो. आणि काही सदस्य या ठिकाणी आपल्याला आलेले नाही आहे, त्यांना पुढच्या वर्षी या जॉईंट होण्यासाठी सुबुद्धी देऊ आणि असंच आनंद लुटण्याचं समाधान त्यांना सुद्धा मिळावं यासाठी शुभेच्छा देतो. आज आपण जवळजवळ 35 वर्ष हा ग्रुप पावसाळी पिकनिक वर्षा सहल या माध्यमातून या टायटलखाली आपण सर्व जमा होतो. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी हा ग्रुप जो आहे ते भाऊ कदम आणि त्यांचे सर्व सहकारी हे आपल्या महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीतून सगळे रिटायर झालेले आहेत. आणि रिटायर झालेले असताना सुद्धा साध्या एका फोनवरती हे सगळे एकत्र होतात आणि हा वर्षाचा आनंद लुटतात. आणि असाच आनंद यापुढे द्विगुणित करण्यासाठी सर्वांना आयुर्योग्य राहतो ही इच्छा प्रदर्शित करतो. या ठिकाणी या सहलीसाठी आपल्या सहलीच्या ग्रुपमध्ये श्री आंबोळकर यांनी एक स्पेशल अनाउन्समेंट केली होती आणि त्याप्रमाणे त्यांच्या काही इच्छा पूर्ण झाल्या आहेत. मला वाटतं त्यांनी मला सांगितले नाहीये, भाऊला कदाचित सांगितले असतील, मी काही नाही सांगितले. ठीक आहे, त्यांच्या काही इच्छा होत्या त्या पूर्ण झाल्या आहेत म्हणून त्यांनी याच्यासाठी स्पॉन्सर्ड केले 2 बाटल्या. तर त्याच्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत. आणि या ठिकाणी महत्वाचं सगळ्यात म्हणजे या सुंदर अशा ठिकाणी आल्यानंतर आमची जी पोटापाण्याची व्यवस्था जी आहे ती ज्या अन्नपूर्णाने पूर्ण केलेली आहे त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आम्ही सत्कार करणार आम्ही दरवर्षीच करतो. तर त्याप्रमाणे आमची खूप काळजी घेतली आहे त्यांनी घरच्यासाठी. त्या ताईंचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. आणि आमचे केअरटेकर मनोज यांचं सुद्धा आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहे. तर मी भाऊ कदम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. तुमच्या नंतर भाऊ इकडे बघ, भाऊ इकडे बघ. धन्यवाद मनोज. या ठिकाणी
खरोखर तुम्ही आमची उत्तम सोय केली आणि आमच्या मनात इच्छा झाली की पुन्हा या ठिकाणी यावं. तर आम्ही तुम्हाला त्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन देऊ. पुन्हा सुद्धा या ठिकाणी तुमचा हा सगळा हे घेण्यासाठी आस्वाद जेवणाचा घेण्यासाठी आम्ही पुन्हा याच्या विचारात आहोत आणि नक्की येऊ. तर या ठिकाणी ज्या भगिनी आहेत आपल्या त्यांनी आपल्या उत्तम जेवणाची सोय, नाश्ता, चहा, खरोखर चहा एकदम उत्तम होता. मला तर खूप आवडला. जेवण सुद्धा चांगलं होतं. तर अशा अन्नपूर्णाचं आपण या ठिकाणी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. प्रवीण केनी यांना मी विनंती करतो. सुवर्ण दे त्यांना पुष्पगुच्छ देऊन आपल्या या वर्षा सर ग्रुप तर्फे त्यांचं स्वागत करावं. नीटर धन्यवाद. ठेवा. त्यानंतर दुसऱ्याच्या ताई आहे वैशाली ताई यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या उत्तम सर्व्हिस दिलेली आहे. आणि खरोखर ही अन्नपूर्णा म्हणजे आमचं आज 3 वेळा आपण जेवतोय सगळं व्यवस्थित आणि कुठे कमी न पडता आणि चांगल्या प्रकारचं जेवण आपल्याला दिलेलं आहे की ज्यामुळे आपली तब्येत आज चांगली आहे. आपण बाहेर कुठेतरी खाल्लं असतो तर आपल्याला कदाचित त्रास झाला असता. तर खरोखर त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्याचं तेली यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. हा आता क्रॉस बघा. ओके ओके. नाही पाय नाही पडायचं. धन्यवाद. यानंतरचा पुढचा प्रोग्राम जो काय आहे त्यासाठी मी कुठे गेला तू? आपले बस चालक जे सगळ्यांना सांभाळून शेख काय राकेश यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा पुढे यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. मी आंबोडकरांना विनंती करतो. पुष्पगुच्छ ठेवून द्या. आता या ठिकाणी बाकीचे प्रोग्राम होत असतील असताना मी ताईंना हा मनोगर सांगा जरा मनोगर सांगा. मी ग्रुप कसा वाटला आमचा? हा आमच्या ग्रुप बद्दल सांगा. माझं नाव मनोज शेलार. हा. मी 7 वर्ष काम करतोय भोंगळे. हॅलो. मी 7 वर्ष झालं भोंगळे काम करतोय. पहिल्यांदाच असं मला आमचा सत्कार केला कामदार म्हणजे आम्ही काम करतो भोंगळे. असं तुम्ही सगळ्यांनी देव माणसांनी सगळ्यांनी आमचा सत्कार केला तर तुमचा खूप खूप धन्यवाद. आभार. दोघी राहा. दोघी राहा. राहू दे बाईक नको चालेल. आज जे तुम्ही काल आपल्याकडे लोणावळा जे तुम्ही लोक सगळे आलेले आहेत सगळा तुमचा वयस्कर लोकांचा ग्रुप आहे. येऊन तुम्हालाही खूप म्हणजे तुम्ही आले तर आम्हालाही खूप छान वाटलं. चांगले म्हणजे एक जेवणाची माझ्या थोडीशी तुम्ही प्रशंसा केली. तसं तर मी सगळ्यांना व्यवस्थित देतेच पण तुमच्याकडनं खूप अपेक्षेच्या जास्त तुम्ही कौतुक केलं सहकार्य आणि त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. पुढील सूत्र मी भाऊ आणि बाळा यांच्याकडे देतोय. बाळाने पुढे यावं. वैयक्तिक काय मतं मांडायची तुम्ही मांडा. वैयक्तिक मत मला नाही तारकर वैयक्तिक मत कुणाला मांडायचं सगळ्यांनी अगदी आनंदाने व्यवस्थितपणे एकमेकाला कोऑपरेट करून तुम्ही जो काय आनंद लुटला 2 दिवसाचा खरोखर सगळ्यांच्या वतीने मी तुमचे पहिले आभार मानतो की ह्या वयात पण आपण व्यवस्थितपणे एकमेकाला सहकार्य करून आपला हा कार्यक्रम सुरळीत करत आहोत. आता यापुढे आम्ही जो काही खर्च झालेला आहे ना त्याचा प्रश्न तुम्हाला आम्ही करतो 2 शब्दात. आपला एकूण जमा हा सॉरी एकूण आपल्याला जसा यांचा आभार आपण मानले आंबोळकरचे तसेच आपल्याला अनिल पुळेकरांचे पण आभार मानायला पाहिजे की त्यांनी 3000 रुपये आपल्या सगळीसाठी एक बक्षीस म्हणून त्यांनी देणगी म्हणून मुलाच्या विवाहाबद्दल
तेही आपण जमा केलेले आहे. आपली एकूण सभासदाकडून जमा जी झालेली होती ती 56,000 रुपये टोटल, आणि ते 3,000 एकूण 60,000 रुपये आपली एकूण जमा झाली. मागील शिल्लक आता सांगतो. हा, त्यापैकी हे एकूण 59 पैकी आपला खर्च झालेला आहे 57,000, म्हणजे सगळं टोल बिल सगळं आपण ते पकडलेले आहे सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून 57,298 रुपये 59 रुपयापैकी. हा, आणि त्यातली शिल्लक 59,000 रुपये 1298 रुपये शिल्लक राहिलेली आहे ती देवकडे आपण सुपूर्द करणार आहोत. आता मागील वर्षाचा जो खर्च आहे तो पण तुम्हाला मी सांगतो. खर्च नको, शिल्लक सांग, फक्त शिल्लक सांग. खर्च नको सांगू, शिल्लक शिल्लक सांगायची फक्त मागील शिल्लक. हा, 1298 आणि ही मागची शिल्लक 12,000 का 11,000 काय होती ती. हा, ते काय असतं मागील वर्षाची शिल्लक 12,340 रुपये ही देवपर्यंत आहे. इव्हन त्यांनी जे 3,000 रुपये जे दिलेले होते ऍडव्हान्स ते पण त्यांना आम्ही सुपूर्द केलेले आहे. सांगतो ना, म्हणजे त्यांच्याकडे टोटल जी पहिली जी शिल्लक आहे ती 12,340 रुपये आणि आताची ती 1,702 रुपये. 1200. टोटल त्यांच्याकडे जमा 14,042 रुपये एकूण जमा पुढच्या वर्षासाठी 14,042 रुपये. पुन्हा एकदा पुढील वर्षासाठी 14,042 रुपये एवढी रक्कम त्यांच्याकडे शिल्लक आहे. आता याच्या पुढील आता आम्ही आता म्हणजे थोडासा निर्णय घेतो आहोत. त्याच्यानंतर बघा आमचं सगळ्यांचं आता वय झालेलं आहे. आम्ही झालं आता वय झालेलं आहे याचा अर्थ आता म्हातारे झालो असं समजू नका. जोपर्यंत आपण या सत्तेच्या पुढे गाठलेले आहे काहींचे तरुण तुरका आहे त्यांच्याकडे आम्हाला हा सगळा व्यवहार सुपूर्द करायचा आहे. त्या दृष्टीने आम्हाला असं वाटतंय की याच्यामध्ये लेडीन मनोज देवी आणि श्रीकांत आंबोलकर आणि त्यांना सहकार्य करतील किशोर राऊत अशा तिघांकडे आम्ही हा सगळा भाग सुपूर्द करणार आहोत. याच्यानंतरचं सगळं जे काही खर्च हे आहे सगळी देखरेख आमच्यावर करायची आहे, त्या तिघांनी करायची आहे. आज आम्हाला आम्ही तुमच्या समोर मांडलेलं काय वास्तू आहे. हॅलो, नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आता भाऊ कदम यांनी जी तिघांची नावं घेतली तर त्याला कोणाचा सर्वांचा तुमचा अनुमोदन असेलच, पण जर कोणाचा विरोध असेल तर त्यांनी पण तसं स्पष्ट सांगावं की जेणेकरून आपल्याला परत निर्णय बदलता येईल. ते विरोध एडिट करून सर्वांचा पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो. जर कोण स्वतःहून उत्सुक जर कोण स्वतःहून उत्सुक असेल तर त्यांनी पण पुढाकार घ्यावा. जसं का सुरेंद्र भाटकर अजून तरुण आहेत. संपव आता संपव. आणि लागा जर कुणाला पुन्हा कधी पाहिजे माझी कॉन्टॅक्ट करा म्हणून कसलं समोर करून टाकतात इथेच बस भाड्याला पुन्हा आता सर्वांनी जो तो त्यांच्या खांद्यावर दिला आहे त्यांनी असं नाही विनंती करतो आणि प्रवीण आणि पुष्पगुच्छ देऊन सत्य उत्तम निवासाची व्यवस्था केलेली आहे त्यांनी. तर या ठिकाणी आणखी एक विशेष महत्वाचं म्हणजे की या ठिकाणी आज आपण जवळजवळ 70च्या पुढे गेलेले सगळे लोक आहेत आणि त्यांची नावं आता तिघा चौघांना घेतली. ते खरोखर आमच्या मागून येत आहेत पण ते तरुण आहेत आणि अशा माणसांना हा सगळा व्याप असतो तो सांभाळणं खरोखर चांगलं होईल. आता आमची थोडक्यात म्हणजे म्हातारी नाही झालं असलं तरी थोडंसं शारीरिकदृष्ट्या धावपळ करणं कमी होते. त्या दृष्टीने निर्णय घेतलेला मला तर वाटतं की खरोखर योग्य आहे आणि तो चांगला आहे. त्या दुसरी गोष्ट या ठिकाणी आमचे एक सहकारी आहेत परब, ते महिंद्रामध्ये नाही पण आपल्या बरोबर कायम असतात.
कायम असतात आपल्या सुखदुःखामध्ये आणि आपल्या विशेषतः म्हणजे एका फोनवरती किंवा एका मेसेजवरती ते आपल्या आय एम रेडी असा जो त्यांचा विषय येतो ना ते खूप कौतुकास्पद आहे. आणि असं सातत्याने येणारं सातत्य राखणारं त्या आमच्या सभासदांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होणं गरजेचं आहे. मी आमचे पुढचे जे मॅनेजर आहेत देवी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सुद्धा सत्कार करावा. झाला. या ठिकाणी आपण दरवर्षी पिकनिकला येतो. दरवर्षी आपण आपले अनुभव आपले सगळे आपल्या जवळ घेऊन पुन्हा जातो. पण मागच्या 10 वर्षामध्ये मोबाईल आल्यापासून हा जो व्हिडिओ शूटिंग या रूपाने जो काही हे बनवला जातो ते मिस्टर कोरवडेकर आणि तो युट्यूबवर तो केव्हाही तुम्हाला बघू शकता. तुम्ही ते आनंद लुटले आहेत, ज्या शिव्या घातल्या आहेत एकमेकांना, जे पाण्यामध्ये मस्ती केली, ही सगळ्या गोष्टी तुम्ही केव्हाही बघू शकता. आपल्या फॅमिलीला दाखवू शकता की नाही हा भाऊ कदम आहे, हा तेली आहे, हा. तर हे जे सगळे अनुभव आणि एका ठिकाणी त्याने एका चेनमध्ये गुंतले आहेत, तर त्या अशा परुळेकर यांचं या ठिकाणी सत्कार करणं स्वागत करणं हे मी क्रमप्राप्त मानतो. म्हणून मी देव यांना विनंती करतो की त्यांनी येऊन या ठिकाणी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. धन्यवाद. सबस्क्राईब करा रमेश कोवळकर चॅनल आहे यूट्यूबमध्ये, जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढतील. फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. गुड. धन्यवाद. यानंतरचे जे कार्यक्रम आहेत आपण आता जेवणार आहोत. जेवल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ मिळेल, तुमच्या सगळ्या आवडाआवड करायची आहे. नंतर तुम्हाला चहा मिळेल, तुम्हाला चहा मिळेल. त्याच्यानंतर गाडीत बसायचं आणि आपण निघायचं आहे, कारण लांबचा प्रवास आहे आणि वाटेत पाऊस जास्त झालेला आहे असं बातम्या येत आहेत. तेव्हा आपण शक्यतो लवकरात लवकर या इथून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. असं सहकार्य तुमचं सतत लाभत राहू यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे सर्वांना पुढील वर्षासाठी शुभेच्छा. सगळ्यांनी आपल्या वर्षाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर कनेक्ट राहा, सगळ्यांचा सहयोग आणि योगदान असावं अशी मी इच्छा पूर्ण करतो. आणि सगळ्यांचे आभार मानून या ठिकाणी मी हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे जवळजवळ इथे तुम्हाला 15 ते 20 लोक इथे राहू शकता, झोपू शकता. हा असा प्रशस्त हॉल आहे बघा. TV आहे, मोठा 55 इंचाचा TV आहे. तुम्हाला TV असल्यानंतर तुम्हाला फॅन बिन सगळे आहेत, कॅरम बोर्ड आहे, सगळ्या गोष्टी आहेत. या ठिकाणी यायचं असेल तुम्ही प्रवीण केनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा, संपर्क करावा. त्याचा मी डिस्क्रिप्शनला फोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर देत आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि नवीन नवीन जसे माझे व्हिडिओ येतील तसे बघत राहा.